ही शेंगदाण्याची आमटी बनवलेली आणि ही बाजरीच्या भाकरी बरोबर खायला चांगली आहे किंवा भात ही अशीच बनवा, ट्राय करा. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवायचं आहे शेंगदाण्याची आमटी. तर इकडे हे असे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि इकडे आहे ना 3 चमचे धना पावडर टाकलेली आहे, त्याच्यामध्येच गरम मसाला वगैरे आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद, मटण मसाला पण टाकलेला आहे. आणि आता इकडे ह्याच्यामध्ये आहे ना हे टाकलेलं आहे कांदा, लसूण, खोबरं हे आणि कोथिंबीर, एवढंच याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता पुढे पहा. आणि आता हा थोडासा खुरासण्याचा कूट आहे, हा टाकते मी, 2 चमचे पकडून चाला हा. आणि आहे ना हा चांगला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. आमच्याकडे याला आहे ना शेंगदाण्याची आमटी बोलतात, काळा मसाला. आणि हे इकडे थोडेसे शेंगदाणे हे पण याला आहे ना अवघड वाटून घालायचे थोडे मिक्सरमध्ये, टेस्ट एकदम भारी येते. आणि मग आता हा मसाला आहे ना चांगला तेलामध्ये आहे ना भाजून द्यायचा, तो जळू नये म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आमच्याकडे याला शेंगदाण्याची आमटी बोलतात. शेंगदाण्याची आमटी बनवतोय आपण छानपैकी. आणि आहे ना हा कांदा आहे ना कच्चा वाटून घातलेला आहे, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर टाकलेली आहे. हा कच्चाच कांदा आहे, कांदा काय फ्राय वगैरे केलेला नाही. आता तो आहे ना इकडे चांगला फ्राय करून घ्यायचा. याच्यामध्ये चांगला फ्राय करून घेतला ना तर मग कालवणाची टेस्ट चांगली येते. आणि पाणी थोडंसं आहे ना गरम करून घालायचं. आणि मसाले आहेत ना जेवढं आपल्याला तिखट लागेल चवीनुसार मसाले घालायचे. कारण आमचं कसं आहे 4-5 माणसांचं कालवण असतंय, कोणाकोणाला 2 माणसांचं असतं, त्यानुसार पण घालावं लागतं. आता बघा तेल सुटेपर्यंत चांगला मसाला फ्राय झाला आहे. आता हे टाकायचं त्याच्यामध्ये वाटण. आता हे वाटण पण आहे ना चांगलं याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत म्हणतात ना तसा हा मसाला आहे ना एकदम भाजून द्यायचा. तर अजून यायला आहे ना बघा चांगला भाजलेला नाही, तेल सुटेपर्यंत भाजून द्यायचं आहे. बराच वेळ लागतो त्याला, 10 मिनटं जातात तेल सुटेपर्यंत. आणि गॅसची फ्लेम पण बघा मी मोठी ठेवलेली आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत फ्राय व्हायला लागलं ना का मग गॅस थोडा कमी केला पाहिजे, मग मसाला जळत नाही. जस्ट मी नाव इथं ऑन आहे तर मी गॅस फास्ट ठेवलेला आहे. हे कालवणाची ट्राय करून बघा, एकदम छान होतो.
आणि धन मसाल्याचं आहे ना, मी 2 किलो धन मसाल्याचं मेजरमेंट दिलेलं आहे. त्याप्रमाणे धन मसाला बनवा, अतिशय टेस्ट भारी होते. कारण हे पटकन होणारं कालवण आहे. जास्त वेळ लागत नाही, इझी पद्धतीने बनवते मी. जास्त वेळ मेहनत वगैरे लागत नाही याला. आता थोडासा मसाला बघा भाजत आलेला आहे, सुका सुका होत आलेला आहे. आता थोडंसं सुका सुका व्हायला पाहिजे. मेन मसाला आहे, मेन मसाला चांगला असेल तर मग आपल्याला टेस्ट अतिशय भारी येते. दहा मिनिट कंप्लीट जातात याला फ्राय व्हायला. आणि ना कोथिंबीर थोडी ना जास्त घालायची. आणि हे आमचं आहे ना जुन्नर पुणा विभागाचं आहे हे कालवणाचं प्रकार. आता तेल सुटायला लागले बघा, थोडं थोडं थोडं. आमच्या जुन्नर पुण्यामध्ये ना खूप हे असं कालवण खातात, काळा मसाला. व्हिडिओला सपोर्ट करा, आवडला सबस्क्राईब करा, शेअर करा. मी ना पुरणपोळीच्या साराची रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलला, जाऊन तुम्ही बघा. गावरान 10 चॅनलचं नाव आहे, गावरान 10. तर तुम्ही ते आवर्जून पहा आणि बनवा. आता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. हे पहा, दिसतं का? तर आता इकडे गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे आणि इकडे मसाला होत आलेला आहे. ते गरम पाणी झालं का मग इकडे ओतायचं. आता हे शेंगदाणे टाकून घेते त्याच्यामध्ये, शेंगदाण्याची आमटी. आणि आता हे मिक्सर मधलं आहे ना थोडंसं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता हा अजून मिक्सर धुवायला पाहिजे. ते पाणी सगळं कालवणामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि हे सहज 5 ते 6 माणसांचं कालवण आहे. 6 माणसं आरामात जेवू शकते. आणि हे ना भाकरी भाताबरोबर खायला अतिशय टेस्टी. तर हा मसाला आहे ना चांगला भाजलेला आहे, पण तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे. आणि आता इकडे गरम पाणी केलेलं आहे ना, हे गरम पाणी इकडे ओतायचं आहे. आता गॅस मोठा केलेला आहे. एकदम भारी कालवण होतं हे. आणि याला शिजायला आहे ना जवळजवळ 20-25 मिनटं लागतात. आता हे तुम्हाला आहे ना उकळी आल्यावर, शिजून झाल्यावर व्हिडिओ दाखवेल. बघा शेंगदाण्याची आमटी. आता बघा हे कालवण शिजलेलं आहे. किती छान झालंय. त्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकते. 10-15 मिनटं अजून उकळून द्यायचं. झालं 10-15 मिनटं अजून उकळी घ्यायची. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेंगदाण्याची आमटी.